या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा अक्षरशः खेळखंडावा सुरू आहे. कुणालाच कळत नाही काय करायचे ते. फक्त राज्य सरकार केंद्रावरती ढकलतं आहे आणि केंद्र सरकार राज्यावरती ढकलतं आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गेली 6 महिने अक्षरशः फुकट या सरकारने घालवले आहेत. वास्तविकता या जो आयोग नेमलेला आहे तो आयोग 3 मार्चला नेमलेला आहे. आत्ता जवळपास 6 महिने होऊन गेलेले आहेत. या आयोगाचं इम्पिरिकल डेटाचं काम आजसुद्धा सुरू झालेलं नाही. त्या आयोगाने 435 कोटी रुपयाची मागणी केली, परंतु वित्त विभागानं ती फाईल अडवून ठेवली अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. मग ह्या सरकारमध्ये ह्या आयोगाला जर तुम्ही पैसे देणार नसाल, तुम्ही त्यांना स्टाफ देणार नसाल, तुम्ही त्यांना यंत्रणा देणार नसाल, तर मग इम्पिरिकल डेटा हे आयोग करणार तरी कसं? म्हणजे या सरकारची इच्छा आहे की नाही की हा इम्पिरिकल डेटा गोळा केला गेला पाहिजे, अशी या राज्य सरकारची इच्छा दिसत नाही. या सरकारचे ओबीसी कल्याण मंत्री वडेट्टीवार साहेब यांनी सांगितले होते की आम्ही 2 महिन्यात आम्ही हा इम्पिरिकल डेटा गोळा करू. त्यालासुद्धा आता 4 महिने होऊन गेलेले आहेत. मग आता ह्या ओबीसीच्या 56,000 कार्यकर्त्यांनी ज्यांचं राजकीय सगळं आयुष्य पडायला लागलेलं आहे, त्यांनी कुणाकडे बघायचं? आणि म्हणून माझी मागणी आहे सरकारकडे की आता तुम्ही ज्या बैठका घेतल्या सर्व पक्षांच्या, त्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांमध्ये तुम्ही एकमती केलं, आम्ही तुमचं स्वागत केलं. परंतु आता निवडणूक आयोग जो आहे, निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता येत्या 3 ते 4 दिवसामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. आता हे जे तुमचे जे पक्ष जे आहेत त्या पक्षांची आता भूमिका काय आहे? हे राजकीय आरक्षण आपण आता कसं वाचवणार आहेत, याचा नक्की प्रोग्राम काय आहे या सगळ्या पक्षांच्याकडं, याची स्पष्टता ओबीसी समाजाला समजली केली पाहिजे. फक्त सहानुभूती नको आहे. या ओबीसी समाजाला हक्काचं, घटनेने दिलेल्या हक्काचं आरक्षण हवं आहे. भीक नको आहे आम्हाला या आरक्षणाची. हा पक्ष म्हणतो आम्ही जरी आरक्षण नाही दिलं तर आम्ही ओबीसीना तिकीट देऊ, ते पक्ष म्हणतात आम्ही तिकीट देऊ. म्हणजे ही मेहरबानी तुम्ही करताय. आम्हाला मेहरबानी नको आहे, आम्हाला हक्काचं आरक्षण हवं आहे. आणि या सरकारचं हे कर्तव्य आहे की हे आरक्षण आम्हाला मिळवून दिलं गेलं पाहिजे. आणि जर हे आरक्षण जर ओबीसीला मिळालं नाही तर मग मात्र ओबीसी जो आहे तो रस्त्यावर उतरून संघर्ष करून आपला आरक्षण मिळेपर्यंत जो आहे तो संघर्ष करत राहणार. हा महाराष्ट्र उद्या पेटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला गेला पाहिजे. ताबडतोब या आयोगाचा निधी जो आहे तो निधीची जी फाईल अडवलेल्या वित्त विभागानं ती ताबडतोब रिलीज केली पाहिजे. जर महाराष्ट्र शासनाच्या यंत्रणा जर आपण इम्पिरिकल डेटा गोळा करणार असेल ते सुद्धा तुम्ही केलं गेलं पाहिजे. आता या ठिकाणी निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं आहे की आम्ही आता येत्या 3-4 दिवसामध्ये आम्ही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतो आहे. माझ्याकडे सुप्रीम कोर्टचा आदेश आहे. या आदेशामध्ये कुठंही असं म्हणलं नाही की कोरोनाचं संकट असतानासुद्धा तुम्ही निवडणुका घेतल्याच पाहिजेत. ह्याचं संपूर्ण जे आहे ते निवडणूक आयोगावर सोपवलेले आहेत की तुम्ही स्थानिक परिस्थिती आणि विचार करून मग तुम्ही निर्णय घ्या, अशा प्रकारचे आदेशही आहेत. हा आदेश म्हणजे निवडणूक आयोगाला निवडणूक घेतलीच पाहिजेत असा आदेश नाही आहे, पण स्थानिक परिस्थिती काय आहे याचा विचार करून त्यांनी निर्णय घ्यावा असा हा आदेश आहे. त्यामुळं महाराष्ट्र अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र शासनानं ताबडतोब निवडणूक आयोगाशी संपर्क करून ही परिस्थिती जी आहे, आता गणेशोत्सवामध्ये 144 कलम लागू आहे. तुम्हाला मेळावे घेता येणार नाही, तुम्हाला रॅली करता येणार नाही, मोर्चे करता येत नाही आहेत. मग अशावेळी ह्या निवडणुका ज्या आहेत, ह्या निवडणूक आयोग जो आहे हा कशा घेणार आहेत? त्यामुळे ही जी परिस्थिती जी आहे ही परिस्थिती निवडणूक आयोगाला पटवून देण्याची जबाबदारी जी आहे ती महाराष्ट्र शासनाची आणि ती त्यांनी ताबडतोब केली गेली पाहिजे अशी आमची मागणी महाराष्ट्र शासनाकडे आहे. या ठिकाणी आत्तापर्यंत बघितलं तर ह्या इम्पिरिकल डेटाच्या वरून गेल्या 2010 पासून हा घोळ सुरू आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळ्या सरकारांचा हा दोष आहे. कुठलं एक सरकार ह्याच्यामध्ये दोषी असं काही नाही आहे. परंतु हा जो डेटा गोळा करण्याचं काम आहे हे सरकार का सुरू करत नाही हा आमचा प्रश्न आहे. कशात अडलं आहे घोडं, कुठे पेन खाल्लं आहे, कुणी सांगितलं आहे? हे सरकार चालवत आहे कोण? कुणाच्या आदेशानुसार हा इम्पिरिकल डेटा थांबवलेला आहे? कुणाच्या आदेशानुसार हे आयोगाचं कामकाज थांबवलेलं आहे? नुसता बैठकांचा फास सुरू आहे, पण हा इम्पिरिकल डेटा गोळा केला गेल्याशिवाय सुप्रीम कोर्ट हे निवडणूक आरक्षण देणार नाही हे नक्की आहे. असं असतानासुद्धा इम्पिरिकल डेटा सरकार का गोळा करत नाही हा आमचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आतापर्यंत सरकारनं ओबीसीची जी बाजू न्यायालयात मांडायला पाहिजे होती ती व्यवस्थित न मांडल्यामुळं हा सगळा घोळ झालेला आहे.
गेल्या म्हणजे जवळ 1.5 वर्ष ह्या सरकारने जे आहे 1.5 वर्ष ह्या सरकारनं अक्षम्य दिरंगाई केली, बाजूच पाडली नाही, फक्त वेळ काढला. 8-8 तारखांना वकिलांनी फक्त तारखा मागितल्या. ह्याच्यामुळे हा ओबीसीचा आरक्षणाचा हा पट्ट्याबोळ झालेला आहे. म्हणून आता आम्ही निर्णय घेतलेला आहे ओबीसी म्हणून की आता आम्ही स्वतः सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. घटनेचा कलम 243T आणि 243D(6) यानुसार या घटनेनं ओबीसीला राजकीय आरक्षण दिले गेलेलं आहे. हा आमचा घटनात्मक आरक्षण आहे आणि हे कुणीही काढून घेऊ शकत नाही. इव्हन सुप्रीम कोर्टाला सुद्धा हे आरक्षण हिसकावून घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला सुद्धा दिलेला नाही. आणि हीच बाजू नक्की जी आहे, हीच बाजू नक्की महाराष्ट्र शासनाच्या वकिलांनी ह्या सुप्रीम कोर्टापुढे मांडलेली दिसून येत नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की आता आम्ही ह्या सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही स्वतः जाणार आहोत. ओबीसी संघटनांच्या वतीनं प्रकाश शेंडगे स्वतः याचिका दाखल करणार आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ही आमची याचिका जी आहे सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही दाखल करू आणि सुप्रीम कोर्टातसुद्धा आम्ही सांगू की हे आमचं घटनात्मक आरक्षण आहे. ह्या राज्य सरकारने इम्पिरिकल डेटा गोळा केला नाही, ही राज्य सरकारची चूक आहे. पण त्याची शिक्षा जी आहे ते ओबीसीला का दिली गेली पाहिजे? त्याच्या नाकर्तेपणामुळं ओबीसीचं घटनात्मक आरक्षण काढून घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला आहे? कुणालाचा अधिकार नाही आहे. आणि म्हणून यातून ही जी बाब आहे ही सुप्रीम कोर्टापुढे आम्ही ही बाब आम्ही लक्षात आणून घेणार आहोत आणि सुप्रीम कोर्टाला विनंती करणार आहोत की हे आरक्षण जे आहे हे आरक्षण आमचं घटनात्मक आरक्षण आहे, सरकारची चूक आहे, त्याची शिक्षा जी आहे त्याची शिक्षा ओबीसीच्या कारणात देऊ नये आणि म्हणून ही चूक दुरुस्त करावी अशा प्रकारची याचिका जी आहे ती याचिका आम्ही आता सुप्रीम कोर्टात आम्ही दाखल करणार आहोत आणि आम्हाला न्यायपालिका आमचा विश्वास आहे. आमचं घटनात्मक आरक्षण जे आहे ते आरक्षण आम्हाला नक्कीच आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे. बोला, तुम्हाला काय विचार असेल तर विचारा. बरं, नाही, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आतापर्यंत 2 बैठका झालेल्या आहेत. आता आजची 3री बैठक चालू आहे. परंतु ह्यातून निष्पन्न काय होणार आहे? आतापर्यंत ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालेलं नाही आहे. फक्त सगळ्या पक्षांचं एकमत झाले की आम्ही निवडणूक होऊ देणार नाही, हे राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय ओबीसीचं. पण ते कसं होऊ देणार नाही याचा नक्की प्रोग्राम नक्कीच काही नाही आहे. आता आम्ही पाहू आज मुख्यमंत्री महोदय काय निर्णय घेत आहेत. आमची तर आपल्यामार्फत विनंती आहे मुख्यमंत्री आणि सरकारच्या सगळ्या मंत्र्यांना की तुम्ही ताबडतोब आता ह्या सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार ताबडतोब तुम्हाला आता वेळ नाही, 1 दिवसाचा सुद्धा वेळ नाही, तुम्ही ताबडतोब आता निवडणूक आयोग यांना भेटून त्यांना सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यामध्ये ह्या निवडणुका ज्या आहेत त्या फ्री अँड फेअर एन्व्हायरमेंटमध्ये घेता येणार नाहीत हे त्यांनी निवडणूक आयोगाला समजून सांगितलं पाहिजे. तरच ह्या निवडणुका पुढे जाऊ शकतात, नाहीतर ह्या निवडणुका पुढे जाऊ शकणार नाहीत. आणि ह्या निवडणुका जर ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या तर त्याचं संपूर्ण खापर जे आहे, संपूर्ण दोष जो आहे तो महाराष्ट्र शासनाचा असेल आणि त्याचा जाब जो आहे तो आम्ही रस्त्यामध्ये या महाराष्ट्राचा विचाराशिवाय राहणार नाही. इम्पिरिकल डेटासाठी बोलतात की वित्त आयोगाकडनं निधी पुरवला जात नाही आहे. मग ह्या ओबीसी राजकीय जे आरक्षण आहे ते न मिळावं याकरता सत्तेतलीच लोक कारणीभूत आहेत आणि ती मदत करतात, मिळावं नाही म्हणून मदत करतात. हो, या सरकारमध्ये अनेक धावित शुक्राचार्य आहेत ज्यांचा ओबीसीला सुरुवातीपासून विरोध आहे. प्रत्येक ओबीसीची फाईल आणली जाते. त्यामुळे कमिशननं मागितलेले पैसे 435 कोटीची फाईल जी आहे ती फाईल जर अडली असेल त्यात नवल काही नाही आहे. ह्या झावित शुक्राचार्यांचा बंदोबस्त जो आहे तो येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही. तर आम्ही नक्कीच लवकरच आम्ही जाहीर करू. ते ही काय वेळ ते झावित शुक्राचार्य कोण आहेत हे जाहीर करायची आत्ताच वेळ नाही आहे, पण आम्ही हे नक्की हे जाहीर करू. हे पण आतापर्यंत ज्या काय ओबीसीच्या ज्या केसेस झाल्या त्याच्यामध्ये राज्य सरकारकडून जी भूमिका मांडायला पाहिजे होती ती भूमिका मांडली गेली नाही. आणि ती जबाबदारी जी आहे ते या महाराष्ट्र सरकारचे महाअभिवक्ता म्हणजे जे लिगल ओपिनियन देणारे जे मुख्य अधिकारी जे आहेत ते कुंभकोणी आहेत. आता त्यांचं कुठेतरी हे अपयशच म्हणायला पाहिजे, कारण शेवटी हे सगळे निर्णय जे आहेत सगळे निर्णय ओबीसीच्या विरोधात गेले ना आणि त्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे.
हे पहा, एकीकडे हे पक्ष सांगतात की आम्ही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, आणि दुसरीकडे सांगतात की जर आरक्षण नाही मिळालं तर आम्ही ओबीसीला हे करू. मी मगाशी सांगितलं की ही अशा प्रकारची भीक आमच्या ओबीसी कारकिर्दीत नको आहे. आम्हाला हक्काचं आरक्षण हवं आहे. तुम्ही सगळे पक्ष एकत्र व्हा आणि आम्हाला हक्काचं आरक्षण कसं मिळणार ते तुम्ही सांगा ना. तुम्ही एम्पिरिकल डेटा गोळा करत नाही, तुम्ही त्या निधी देणार नाही, तुम्ही त्या आयोगाला तुम्ही स्टाफ देणार नाही, यंत्रणा देणार नाही आहे, तुम्ही एम्पिरिकल डेटाचं कामकाज थांबवलं एकीकडे, दुसरीकडे केंद्र डेटा देणार नाही आहे. म्हणजे ह्या पक्षांचं नक्की मनात तरी काय आहे हे नक्की कळायला मार्ग नाही. आणि म्हणून हे आरक्षण आम्हाला हक्काचं आरक्षण हवं आहे, आणि ते घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मुद्दा असा आहे की राजकीय पक्षाने त्यांची भूमिका मांडलेली आहे, पण तुम्ही ओबीसी नेता म्हणून ओबीसी जे उमेदवार पक्षातून उभे केले जाणार तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा का की तुम्ही उभे राहू नका म्हणून? नाही, सर्वात प्रथम म्हणजे ओबीसी समाजाची एकमेव मागणी आहे की आमचं हे गेलेलं राजकीय आरक्षण जे आहे हे सरकारच्या चुकीमुळे गेलेलं आहे, आणि ते आमचं आम्हाला परत मिळालं पाहिजे, ही मुख्य मागणी आणि घटनात्मक आरक्षण आहे. आणि म्हणून तर आम्ही कोर्टात चाललो आहे आता पण आम्ही गेलो नाही, कारण सरकारबद्दल आमचा विश्वास होता की त्यांचे वकील योग्य भूमिका मांडतील. पण त्यांच्याकडून हा खेळखंडोबा जो आहे तो सगळा हा कोर्टामध्ये झालेला आहे, आणि म्हणून आम्हीच आता कोर्टामध्ये चाललेलो आहे. आणि जर हे निवडणूक जी आहे निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय झाली तर मग आता आम्ही सगळे ओबीसी बांधव एकत्र येऊ आणि ह्याच्या बाबतीत काय निर्णय करायचा, कशा ह्या निवडणुका आम्ही हे करायच्या आहेत ते आम्ही नक्कीच रणनीती आमची आखू. याविषयी निवडणूक ही जी आहे ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ द्यायची नाही, याच्याविषयी सगळ्या ओबीसीच्या सगळ्या समाज घटकांचं एकमत झालेलं आहे. त्याची रणनीती जी आहे आम्ही बैठक बोलवू, आणि त्याच्यामध्ये आम्ही ह्याची रणनीती जी आहे ती रणनीती आम्ही ठरवू. रस्त्यावरची लढाई होणार का? पुढच्या काळात एका काळात रस्त्यावरची लढाई कशी असते? या महाराष्ट्र शासनानं आतापर्यंत अशी लढाई पाहिलेली नाही सामाजिक न्यायाची. ती लढाई जी आहे ती लढाई आम्ही सुरू करू, आणि आमचा हे घटनात्मक आरक्षण आम्हाला मिळाल्याशिवाय ही लढाई आम्ही संपवणार नाही. आम्ही आणखी कोणाला काही विचारायचं आहे का या संदर्भात? ओबीसीच्या आरक्षणाशिवाय जर ही निवडणूक झाली तर मग काय म्हणता की होऊ देणार पण झालीच तर तुमची काय? असं आहे, ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे ते टिकवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे, आणि सगळ्या पक्षांची सुद्धा आहे. की सगळ्या पक्षांनी सांगितले की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ देणार नाही, ह्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. पण हे कशा होऊ देणार नाही हे त्यांनी काय स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे सगळ्या पक्षांनी, की तुम्ही कशा निवडणुका थांबवणार आहात, या तुमच्याकडे काय प्रोग्राम आहे, तुम्ही कोर्टात जाणार आहात का, सुप्रीम कोर्टात जाणार आहात का, तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहात का, तुम्ही नक्की काय करणार आहेत काय. ही भूमिका ही ॲक्च्युली हे उत्तर आम्हाला सगळ्या पक्ष नेत्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. नुसतं कोरडं आश्वासन नको आहे, पोकळ आश्वासन नको आहे, नक्की प्रोग्राम पाहिजे आम्हाला. आणि जर तरीसुद्धा निवडणुका झाल्यात राजकीय आरक्षण, त्यावरून आम्ही रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू करणार ना आमची काय. आम्ही हा टोकाचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही आहे. हे 56,000 कार्यकर्त्यांचं आयुष्य, राजकीय आयुष्य आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही आहे. जे काय व्हायचं ते होईल एकदाचं, पण नक्की आम्ही हा आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा जो आहे तो आम्ही चालू ठेवणार आहे. आता ही लढाई आमची सुप्रीम कोर्टाची लढाई आम्ही सुरू करत आहोत, त्याचप्रमाणे रस्त्यावरची लढाईसुद्धा जी आहे तीसुद्धा आम्ही सुरू करत आहोत. आम्ही लवकरच सगळ्या नेत्यांची बैठक घेऊन आम्ही त्याच्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते आम्ही कसं उभा करायचं ते आम्ही रणनीती आम्ही निश्चित करू. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे